आजवर बनावट नोटा, बनावट खतं, बियाणं, बनावट सरकारी नोकरी असे सगळे बोगस प्रकार बऱ्याच वेळा समोर आलेले आपण ऐकले असतील. परंतु आता थेट चक्क बोगस दूतावासाचा पर्दाफाश करण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मंगळवारी 22 जुलैला STFनं छापा टाकून एका बोगस दूतावास चालवणाऱ्या आणि स्वतःला अस्तित्वात नसलेल्या देशाचा राजदूत म्हणून घेणाऱ्या हर्षवर्धन जैन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. गाझियाबादमधील त्यानं भाड्यानं घेतलेल्या आलिशान बंगल्यावर स्पेशल टास्क फोर्सच्या नोएडा युनिटनं छापा टाकलाय. 44 लाखांची कॅश, VIP नंबरच्या आलिशान कारचा ताफा, परकीय चलन, विविध देशांचे स्टॅम्प्स, परराष्ट्र मंत्रालयाचे स्टॅम्प्स असणारी कागदपत्र असा सगळा दस्तऐवज त्यानं उभारलेल्या बोगस दूतावासाचा थाट पाहून STFचे अधिकारीही चक्रावून गेलेत. तपासादरम्यान त्यांचं जुनं काँग्रेसी संबंधही समोर आलेत. असे हर्षवर्धन जैन नेमके आहेत कोण? काय आहे बोगस दूतावासाचं हे प्रकरण? पोलिसांच्या छापेमारीत नेमकं काय काय सापडले? या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम. STFच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन गाझियाबादमधील KB35 कविनगर येथे भाड्यानं घेतलेल्या आलिशान दुमजली बंगल्यात बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिका या देशाचा दूतावास चालवत होते. ते स्वतःला या देशाचा राजदूत म्हणून घेत असे. मात्र या नावाचा कोणताही देश जगाच्या नकाशावर नाही. हर्षवर्धन राजनैतिक नंबर प्लेट असलेल्या वाहनांमधून प्रवास करत होते. ते लोकांचा यावर विश्वास बसावा म्हणून पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अनेक मोठ्या लोकांसोबतचे त्यांचे मॉर्फ केलेले फोटो वापरत होते. दूतावासाच्या नावाखाली ते कंपन्या आणि इतर लोकांना परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळायचं काम करायचे. पोलिसांच्या तपासात असं आढळून आलं की या टोळीतील सदस्य शेल कंपन्यांद्वारे हवाला रॅकेट चालवत होते. चौकशी दरम्यान असं आढळून आलंय की हर्षवर्धन हे पूर्वी वादग्रस्त राजकीय सल्लागार असणारे चंद्रास्वामी आणि आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र विक्रेते अदनान खगोशी यांच्या संपर्कात होते. यापूर्वी 2011 मध्ये हर्षवर्धन यांच्याकडून एक बेकायदेशीर सॅटेलाइट फोनही जप्त करण्यात आला होता, ज्याचा एक गुन्हा कविनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यांच्याकडून 2 बनावट प्रेस कार्ड, 2 बनावट पॅन कार्ड, 12 मायक्रोनेशनचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट, अनेक देशांचे परकीय चलन, विविध कंपन्यांची कागदपत्र आणि 18 डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स देखील जप्त करण्यात आल्यात. त्यांच्याकडून VIP क्रमांक असलेल्या 4 आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच विविध देशांचे आणि कंपन्यांचे 34 सील देखील सापडले आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचा सील असलेले बनावट कागदपत्र आणि 44 लाखांची रोख रक्कम देखील सापडले. परंतु हा सगळा बनावट कारभार चालवणारे हर्षवर्धन नेमके आहेत कोण ते थोडक्यात समजून घेऊयात. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या STFच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की हर्षवर्धन जैन यांनी गाझियाबादमधील एका खाजगी महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलंय आणि लंडनमधून MBAचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडील JD जैन हे एक उद्योगपती होते. ते राजस्थानमधील बांसवाडा आणि काकरोली येथे इंदिरा मार्बल्स आणि JD मार्बल्स नावाच्या खाणींचे मालक होते. हर्षवर्धन देखील त्यांच्या वडिलांसोबत काम करायचे. या खाणींमधून मिळणारे उत्पादनं लंडनलाही निर्यात केली जात होती. म्हणूनच हर्षवर्धन यांचे लंडनमध्येही चांगले संपर्क आहेत. परंतु वडिलांच्या निधनानंतर कुटुंब आर्थिक संकटात सापडलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार हर्षवर्धन जैन यांचे काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध होते. त्यांचे सासरे आनंद जैन हे 1976 ते 2000 पर्यंत काँग्रेस युवा शाखेचे अध्यक्ष होते. STFचे SSP राजकुमार मिश्रा यांनी सांगितलं की आनंद जैन हे 26 वर्ष अध्यक्ष होते. चंद्रास्वामी आनंद जैन यांच्या घरी जात असत. तेव्हाच हर्षवर्धन यांची चंद्रास्वामी यांच्याशी ओळख झाली. 2000 मध्ये दोघेही लंडनमध्ये भेटले होते. चंद्रास्वामींनी त्यांची ओळख दुबईतील शस्त्रास्त्र विक्रेते अदनान खरबजी आणि एहसान अली सय्यद यांच्याशी करून दिली. त्यानंतर तिघांनी मिळून लंडनमध्ये कंपन्या उघडल्या आणि फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2006 मध्ये हर्षवर्धन त्यांच्या चुलत भावासोबत राहण्यासाठी दुबईला गेले, जिथे त्यांनी हैदराबादच्या शफीक आणि दुबईच्या इब्राहिम अली बान शर्मा यांच्यासोबत बोगस कंपन्या उघडल्या. येथेही तिघांनी मिळून लोकांना नोकरीचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. 2011 मध्ये हर्षवर्धन भारतात परतले आणि त्यानंतर त्यांनी बनावट दूतावास उघडण्याचं काम सुरू केलं. या प्रकरणी STFनं कारवाई करत मालमत्ता, दस्तऐवज जप्त केलाय. तसेच पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे. आता पुढे या तपासात कोणते नवे खुलासे होणार ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.